नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलच्या एका मिनी ब्लॉगमध्ये। हा बघा भोपळा मी किसून घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर भोपळ्याच्या घाऱ्या मला करायच्या आहेत, चला बघूया। इकडे बघताय तर ही वेलचीची पूड आहे। त्याच्यानंतर गॅसवरती बघा मी चिरलेला भोपळा टाकला आणि त्याच्यामध्ये वेलचीची पूड टाकली। त्याच्यानंतर गूळ टाकलेला आहे, गूळची पावडर आहे ती चांगली आटू द्यायची व्यवस्थित, जास्त पण नाही। त्याच्यानंतर मग मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पीठमध्ये ते पूर्ण मिश्रण त्यामध्ये टाकलेलं आहे आणि पाणी अजिबात नाही टाकायचं, तसंच मळून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीचं मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं मळून झाल्यानंतर छोट्याशा ज्या पुऱ्या करायच्या आहेत तयार आणि तेलामध्ये सोडायच्या आहेत। बघा किती सुंदर असं फुगलेलं आहे। कशा झाल्या तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।